बातमी समोर येते राज्यातील हवामानासंदर्भातली। गेल्या काही दिवसात थंडी कमी झालेली आहे, मात्र आता हवामानात होत असलेल्या बदलांमुळे पुढील काही दिवसात पुण्यासह राज्यात ढगाळ हवामान, हलक्या पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवलेली आहे। उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि कोरडे हवामान अशा कारणांमुळे यंदा डिसेंबरमध्ये थंडी अनुभवायला मिळाली, मात्र त्यानंतर तापमानात चढ उतार होत असल्याचं दिसून येत आहे। नव्या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या हवामान बदलांमुळे किमान तापमानात वाढ होऊन थंडीची तीव्रता कमी झाली। पुण्यातील शिवाजीनगर आणि जिल्ह्यातील काही भागातील किमान तापमान 14 अंश सेल्सिअस पेक्षा अधिक नोंदवलं गेलं, मात्र गेल्या 2 ते 3 दिवसात पुन्हा थंडी वाढून किमान तापमान 1 अंकी झालेलं आहे। आता पुन्हा उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या प्रवाहात बदल होत आहेत। या बदलांमुळे रात्रीचं तापमान वाढून थंडी कमी होण्यासाठी पूरक स्थिती निर्माण झाल्याचं निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवलंय। ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ अनुप कश्यपी म्हणाले, पुढील काही दिवसात महाराष्ट्रात रात्रीच्या तापमानात फारशी घट होण्याची शक्यता नाही, मात्र 20 जानेवारीपासून पुण्यासह उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात अंशतः ढगाळ वातावरण, हलक्या पावसाची शक्यता आहे। सध्या उत्तरेकडील वारे राज्यात फारसे आतापर्यंत प्रवेश करू शकत नाहीत। उलट विरुद्ध दिशेच्या वाऱ्यांमधील परस्पर संवादामुळे मध्यम ते उच्च पातळीवर ढग तयार होत आहेत। 20 ते 24 जानेवारी दरम्यान वाऱ्यांचा परस्पर संवाद अधिक वाढण्याची शक्यता आहे। दिवसा ढगाळ वातावरणामुळे दिवसाचं तापमान कमी होत आहे आणि त्यामुळे दिवसाही थंडी जाणवतीये। हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार जवळपास राज्यभरात किमान तापमान वाढल्याचं दिसून येत आहे। केवळ गोंदिया इथंच 1 अंकी सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय, जे की 9.8 अंश सेल्सिअस आहे। पुणे इथं 13.7, अहिल्यानगर इथं 12.4, जळगाव इथं 12.6, कोल्हापूर 17.5, मालेगाव 11.8, नाशिक 16, सोलापूर 16.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। विदर्भातील अकोला इथं 14.7, अमरावतीमध्ये 13.3, बुलढाणा इथं 16, ब्रह्मपुरी इथं 12, चंद्रपूर 13, नागपूर 11, वाशिम 13.3, वर्धा 11.5, तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर इथं 14.6, परभणी इथं 14.2 अंश सेल्सिअस, मुंबई इथं 20.4, रत्नागिरी इथं 18.6, डहाणू इथं 16.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलेलं आहे।